नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद हा खूप महत्वाचा असतो आणि तो आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. बघा ना, धकाधकीचं जीवन आहे आणि कुठेतरी आनंदच कमी होतोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. आपण आनंद घेऊन पुन्हा दाखल झालेले आहोत. हा आनंद प्रत्येक घरात कसा प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो तेही टिपणार आहोत. वहिनींशी गप्पा मारणार आहोत आणि त्याचबरोबर हा आनंद प्रत्येकाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बघू आज कुठल्या वहिनी आनंदी होणार. मला खात्री आहे दोन्ही वहिनी आनंदी आहेत, कारण असंख्य SMS मधून असंख्य फोन कॉल्स मधून त्यांची निवड झालेली आहे. कुर्ला पूर्व सेंट्रल रेल्वे कॉलनीमध्ये आता आपण आलेले आहोत. सौ शैलजा म्हात्रे आणि वैशाली नवसुपे अशा दोन वहिनी सज्ज आहेत. कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी सुरू करूया हा आजचा भाग. नमस्कार. दोघींचंही मनापासून स्वागत होम मिनिस्टर मध्ये. वहिनी तुमचं संपूर्ण नाव? शैलजा सचिन म्हात्रे. शैलजा म्हात्रे. आपलं नाव? वैशाली अशोक नवसुपे. बर. वहिनी तुमच्या दोघांपैकी मी आधी कोणाच्या घरी यावं असं वाटतं? तसाच आमच्या. तुमच्या. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय सांगायचं? तुमचं काय म्हणणं नाही, जायचं तर जा त्यांच्याकडे. बरं वहिनी, तुम्ही या खेळामध्ये, या खेळाच्या शेवटी, या डावाच्या शेवटी एक पैठणी जिंकणार आहात. ती पैठणी बघायची आहे कशी आहे, तुम्हाला कुठली दिली जाणार आहे? वहिनी ही आहे पैठणी. ही पैठणी आता तुमच्याकडे जाणार की यांच्याकडे जाणार हे आपण खेळाच्या शेवटीच बघणार आहोत. पण आता ही पैठणी तुम्हाला देण्यापूर्वी, म्हणजे खेळाच्या शेवटी देण्यापूर्वी, आता मी कुणाच्या घरी जायचं यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. वहिनी, उखाणा घेऊन यांना जर आव्हान द्या असं सांगितलं तर कसा उखाणा घ्याल? झी मराठीच्या पदरावरती होम मिनिस्टरचा मोर. झी मराठीच्या पदरावरती होम मिनिस्टरचा मोर. पैठणी मीच जिंकणार सांगते वैशाली समोर. अरे वा. आता तुमचं काय म्हणणं आहे? होम मिनिस्टरची आली स्वारी, होम मिनिस्टरची आली स्वारी, शैलजाला हरून पैठणी आनिंदारी. अरे वा. काय कॉन्फिडन्स आहे दोघींनाही. तुम्हा दोघींचंही म्हणणं आहे की मी तुमच्या घरी आधी यायला पाहिजे. पण आता कुणाच्या घरी आधी जायचं त्यासाठी आधी काही प्रश्न विचारतो. बरं, आधी मला सांगा तुम्ही तुमचं आवडतं खाद्य काय? खायला आवडतं तुम्हाला? गोड? श्रीखंड. श्रीखंड. बर. आवडता रंग? निळा. निळा. आणि मिस्टरांचा आवडता रंग? क्रीम. आणि त्यांना काय आवडतं खायला? कोळंबी पुलाव वगैरे असं. कोळंबी भात. बरं आहे. आणि आवडतं गाणं कुठलं तुमचं? जब हम जवा होंगे. जब हम जवा होंगे. म्हणजे आता काय वय झालं का तुमचं? बरं, ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही सांगा, तुम्हाला काही प्रश्न विचारतो. मला सांगा तुमचं आवडतं खाद्य? म्हणजे गोड का तिखट? तिखट. मटन. मटन. आवडता रंग? चॉकलेट. आणि मिस्टरांचा आवडता रंग? व्हाईट. व्हाईट, सफेद. बर. त्यांचं आवडतं खाद्य? तिखट मध्ये का? तिखट मध्ये. चिवडा. चिवडा. आणि तुमचं आवडतं गाणं? फुलले रे क्षण माझे मेहंदीने. अच्छा अच्छा, फुलले रे क्षण माझे. बर. आता वहिनी, तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाची उत्तरं जेवढी जास्त तितकं लवकर मी तुमच्या घरी येणार. हा, मला सांगा त्यांचा आवडता रंग कुठला? निळा. निळा. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला. आता तुम्ही सांगा याच्या मिस्टरांचा आवडता रंग कुठला? क्रीम. अभिनंदन, आणखीन एक बक्षीस. बरं, यांच्या मिस्टरांचं आवडतं खाद्य कोणतं? कोळंबी भात. कोळंबी भात. बरं लक्षात ठेवलंय. तुम्ही सांगा त्यांना काय खायला आवडतं? बक्षीस जाणार नाही, वेळ संपली. आणि आता सांगा यांचं आवडतं गाणं कुठलं? जब हम जवा होंगे. हेच आहे का? अभिनंदन वहिनी, आणखी बक्षीस मिळालं. यांचा आवडता रंग कुठला? थांबा, कोणी बाकीच्यांनी सांगायचं नाही. हा, सांगा लवकर. नाही. चला, एक बक्षीस गेलं. यांचा आवडता रंग आहे चॉकलेटी. यांच्या मिस्टरांचा आवडता रंग कुठला? पांढरा.
पांढरा. अभिनंदन वहिनी, तुम्हाला पण एक बक्षीस मिळालेलं आहे. आणि यांच्या मिस्टरांचं आवडतं खाद्य चिवडा. चिवडा. अभिनंदन. घ्या. चला 2 झालेले आहेत. बरं, यांना काय खायला आवडतं? यांना काय खायला आवडतं? हा, यांना चला वेळ संपली. आणि यांचं गाणं फुलले रे क्षण माझे. फुलले रे. हे घ्या. आणखीन किती झाले तुमच्याकडे? 300. तुमच्याकडे 4. सगळ्यात आधी घरी जाण्याचा मान नवसुपे वहिनींनी पटकावलेला आहे. तेव्हा आता हातात हात घ्या.